आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। अजित पवार यांच्याकडून लाडक्या भावांच्या योजनेची जाहिरात, ट्विट। जशा बहिणी तसेच भाऊ या दादासाठी सगळेच लाडके जाहिरातीमध्ये उरले। लोकांना कामाची किंमत नाही याचा अनुभव लोकसभेवेळी आला। न सांगता काम केल्यास लोकांना किंमत उरत नाही। अजित पवार यांच्याकडून बारामतीकरांसोबत खंत व्यक्त। प्रगत महाराष्ट्रामध्ये भविष्यात महिलेला मुख्यमंत्री पद मिळावं। रश्मी ठाकरे आणि सुप्रिया सुळे मुख्यमंत्री पदासाठी सक्षम। वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया। महिला कार्यकर्ते आमच्यासारख्या कार्यकर्त्या पण आहेत काँग्रेस पक्षामध्ये, राष्ट्रवादीमध्ये पक्षामध्ये सक्षम महिला आहेत। शिवसेनेमध्ये रश्मीताईंचा सक्षम आहेत, सुप्रियाताई आहेत। आमच्याकडे पण आम्ही 4-5 जणी आहे। रश्मी ठाकरे यांनी राजकारणामध्ये कधीही रस घेतला नाही, कारण नसताना नाव घेणं योग्य नाही। महिला मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया। रश्मी ठाकरेंनी कधीही राजकारणात इंटरेस्ट घेतलेले नाही। ते त्यांच्या पतीच्या सोबत असतात, याचा अर्थ ते राजकारणात आहे असं होत नाही। नाना पटोले यांच्यासोबत असलेल्या अंतर्गत वादामधूनच वर्षा गायकवाड यांचं वक्तव्य। संजय शिरसाट यांचा टोला। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे 11 मुख्यमंत्री फिरत आहेत, मात्र शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करण्याची योजना तयार केली आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा। महाराष्ट्रात एकूण महाविकास आघाडीत 11 मुख्यमंत्री फिरत आहेत एवढं मला माहिती आहे, पण पवार साहेबांची जिद्द आहे सुप्रियाताईंना मुख्यमंत्री करण्याचंच योजना तयार केली आहे। प्रत्येक कार्यकर्ता हा आपला नेत्याचा आदर्श घेऊनच राजकारणामध्ये येतो, त्यामुळे एक कार्यकर्ता म्हणून दादा मुख्यमंत्री झाले पाहिजेत असं आम्हाला देखील वाटतं। राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचं वक्तव्य। प्रत्येक कार्यकर्ता काम करत असताना तो त्याच्या नेत्याचा एक आदर्श घेऊन राजकारणात आलेला असतो। तो सामाजिक कार्य करतो, राजकीय काम करत असतो। आम्ही कार्यकर्ते म्हणून काम करतो। आम्हाला वाटतं आदरणीय दादा मुख्यमंत्री झाले पाहिजेत, याच्यामध्ये गैर असं काहीच नाहीये। बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये पवार कुटुंबातील उमेदवार नको, जागा काँग्रेसला मिळावी। स्थानिक पदाधिकाऱ्यांचं काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना पत्र। खासदार सुप्रिया सुळे यांच्या विकास कामावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित। भाजप आणि महायुतीच्या वाचाळवीरांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल केला आहे। संजय गायकवाड आणि अनिल बोंडे यांना पाठीशी घालणाऱ्या लोकांना जनता धडा शिकवेल। बाळासाहेब थोरात यांचं ट्विट। देवेंद्र फडणवीस आणि शिंदेंचा वाचाळवीरांना मूक पाठिंबा असल्याचा देखील थोरात यांचा आरोप।